नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत की हा येणारा ऑगस्ट महिना प्रत्येक भागांकाच्या व्यक्तींनी कशा प्रकारे आपल्याला जास्त पॉझिटिव्ह ठरेल असा वापरावा. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. आपलं आणि माझं युट्यूब चॅनल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत करते. आता आज आपण बघणार आहोत की पुढे येणारा हा जो आपला ऑगस्ट महिना आहे ना, हा महिना प्रत्येक भाग्यांकाच्या दृष्टीने किंवा प्रत्येक भाग्यांकाच्या व्यक्तींनी कशा प्रकारे वापरावा अशा आपल्याला अंकशास्त्राप्रमाणे काय सूचना येत आहेत का, आणि त्याचा उत्तम वापर आपण कसा करून घेऊ शकतो. अर्थात एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी असते, आपण ही जी इंडिकेशन्स देतो किंवा इथे आपण जे सांगतो की हा महिना कसा वापरला जावा किंवा हा याच्यात कुठचे कुठचे योग आपल्याला दिसून येत आहेत, याचा वापर प्रत्येकाने आपलं वय, आपली सामाजिक परिस्थिती आणि आपण व्यवसायात आहोत का आपण जॉब मध्ये आहोत याच्या दृष्टीने कसा करून घ्यायचा ते ज्याच्या त्याच्यावरती ठरणार आहे. चला बघूया मग. भाग्यांक 1 म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठच्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 या तारखांना झाला आहे. मागच्या महिन्यात तुम्हा मंडळींना इंडिकेशन दिल्याप्रमाणे काम मार्गी लावणे किंवा ती पूर्णत्वाच्या पाठीमागे प्रयत्न करणे याच्यावरती तुम्ही ऍक्शन घेतलीच असेल. तेव्हा या महिन्यात काही नवीन कामांची शक्यता सुद्धा येणं आपल्याला अशक्य नाही हेही सांगितलं होतं. तीच नवीन कामं मंडळी तुम्ही तुमच्या नवीन कल्पनांनी पुढे नेऊ शकाल. उत्साह वाढवणारा हा महिना असू शकतो. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा सकारात्मक बदल लोकांना नक्की जाणवणार आहे. सामाजिक कार्यामध्ये सुद्धा तुम्ही रमाल आणि तुम्ही केलेलं काम लोकांच्या नजरेपर्यंत येईल. त्यामुळे प्रसिद्धीही मिळायला आपल्याला हरकत नाहीये आणि ह्या सामाजिक कामामध्ये आपल्या जोडीदाराचा सुद्धा सहभाग तुम्ही करून घेऊ शकता. विद्यार्थ्यांना या नवीन वर्षात स्वतःची आंतरिक इच्छा पूर्ण व्हावी अशा ऍक्शन्स घ्यायला हरकत नाहीये. आता वळूया भाग्यांक 2 कडे, म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 या तारखांना झालाय. हा महिना आपल्याला एक वेगळी गोष्ट सुचवतोय, ती अशी की इतरांना तुमच्याकडनं सहकार्य काय हवं आहे याच्याकडे पहिलं लक्ष दिलं जावं. त्या तुमच्या सहकार्याचा आणि मदतीचा त्यांना खूप चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे मंडळी पहिल्यांदा आपण तिथे तुमचा फोकस राहू दे, त्याच्यानंतर मग आपण बाकीच्या पुढच्या गोष्टींच्याकडे वळलात जास्त चांगलं होईल. आधीच्या काही चांगल्या ओळखींचं रूपांतर गाढ मैत्रीमध्ये आणि काही गाढ मैत्रींचं रूपांतर प्रेमातही होण्यासारखे योग दिसत आहेत. दैनंदिन जीवनात सुद्धा एक वरचा स्तर तुम्ही गाठू शकता. मात्र एक महत्वाची सूचना अशी पण आहे की जर एखादा महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा असला तर थोडस थांबूया आणि तो निर्णय जर का थोडा पुढे ढकलता येण्यासारखा असेल तर जरूर थांबून एखाद्या आठवड्याभर आपण थांबून पुढे घेतला तरी चालणार आहे. याच्यावर पण विचार व्हावा मंडळी. काही निर्णय त्याच्यातले जर का असे असतील ना ते थोडेसे अजून पुढे आपल्याला ढकलता येणं शक्य असेल तर ते घाईघाईने घेण्याची घाई करू नका. थोडस थांबून त्याच्यावरती परत एकदा विचार करून त्या निर्णयाला तुम्ही कंप्लिशन द्यावं अशी सूचना. जोडीदाराबरोबर रॅपो चांगला राहील आणि विद्यार्थ्यांचं जर म्हणाल तर त्यांनी रुटीन वरती त्यांचं लक्ष केंद्रित करावं, हे फार महत्वाचं ठरेल. आता आला भाग्यांक 3 म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 या तारखांना झाला आहे. मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या बाजूने काय आहे माहितीये का, म्हणजे तुमचा हा प्लस पॉइंट आहे की तुम्ही नेहमी आशावादी असता आणि म्हणूनच ना हे जे नशीब आहे ना ते तुमच्या पाठीमागे उभं राहतं. मागच्या महिन्यातील कामं चांगल्या प्रकारे गती पकडतायत याचा अनुभव घ्यायला हरकत नाहीये. अर्थात
चांगलं प्लॅनिंग केल्यामुळे आज तुम्ही या ठिकाणी उभे आहात. महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की काही वेळेला तुम्हाला काव्यशास्त्र विनोद याच्यावरती सुद्धा चर्चा करायला वेळ काढणं सहज शक्य आहे. आणि म्हणूनच अर्थात मंडळी, जोडीदार पण तुमच्यावरती खुश राहणार आहे. कला क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना हा महिना यादगार जायला हरकत नाहीये. आता भाग्यांक 4 म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 या तारखांना झाला आहे. अडचणीतून मार्ग काढून पुढे कसं जायचं, ज्याचं ट्रेनिंग जगाने कोणाकडनं घ्यायचं असेल हे तर तुम्हा मंडळींच्याकडनं घ्यायचं असतं. म्हणूनच ना, प्रयत्नांना यश मिळणं आणि त्या यशाला रेकग्निशन मिळणं हे आपल्याला मिळू शकेल हे इंडिकेशन्स आपल्याला या महिन्यामध्ये समोर येत आहेत. आणि हीच वेळ न मंडळी अशा गोष्टीसाठी लक्षात ठेवायची असते आपण की तुमचा अंतर्मन तुम्हाला ज्या गोष्टीसाठी साथ घालतंय, तुमच्या आयुष्यात जी गोष्ट घडावी अशी तुमच्या मनापासूनची इच्छा आहे, ती तुम्हाला वरिष्ठांच्या समोर कधी मांडता आलेली नाहीये. हा योग्य काळ ठरणार आहे की त्याची वाच्यता तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या समोर करावीत. आणि हा पिरियड जो आहे हा त्याच्यासाठी तुम्हाला अतिशय योग्य ठरेल. कमीत कमी तुमच्या मनातल्या गोष्टी वरिष्ठांच्या पर्यंत गेल्यानंतर त्याच्यावर त्यांच्याकडनं विचार होऊन काहीतरी पुढची पावलं तरी पडायला हरकत नाहीये. एक प्रकारे ना मनावरचं ओझं उतरेल आणि मग तुम्ही मोकळेपणाने आणि जास्त जोमाने काम करू शकाल. अर्थात लक्षात ठेवा, वरिष्ठांचं तुमच्याकडे लक्ष असणार आहे, त्यामुळे स्वतःवरचा विश्वास बळकट करा. जोडीदाराचीही तुम्हाला चांगली साथ मिळेल. विद्यार्थ्यांनी नवीन टेक्निक्सचा वापर करून बघावा ही त्यांना महत्वाची सूचना. आता आपण येतोय नंबर 5 कडे, म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठच्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 या तारखेला झालाय. या महिन्यातला अतिशय महत्वाचा योग तुमच्यासाठी असा आलेला आहे की भावनिकरित्या तुमचं जे संतुलन आहे, किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो की भावनिक आणि मानसिक एकत्रित जे परफेक्ट आपल्याला संतुलन राखायला पाहिजे ते तुम्ही उत्तम राखू शकाल. आणि त्याच्या जोरावरती तुम्ही महत्वाची कामं सहजी हातावेगळी करू शकाल. काही महत्वाचे बदल सुद्धा आपल्याला इथे अपेक्षित वाटतात. एक तर याच्यात असं असू शकतं की तुमची कामाची जागा बदलली गेली, म्हणजे ऑफिसची जागा बदलली गेली, किंवा तुमचं स्वतःची पदोन्नती म्हणजे प्रमोशन झालं आणि त्यामुळे तुम्हाला आत्ताची जागा सोडून तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी जावं लागतंय. जो काय बदल होणार आहे ना हा पॉझिटिव्ह साठी असणार आहे. घरामध्ये सुद्धा या बदलाचं स्वागत करावं सर्वांना वाटेल, त्यामुळे जोडीदार खुश असेल हे काही वेगळं सांगायला हवं का. विद्यार्थ्यांनी सुद्धा हा चांगला बदल बॅलन्स करण्याचा प्रयत्न अवश्य करावा. भाग्यांक 6 म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 या तारखेला झालाय. हा महिना न मंडळी तुम्हाला अशी एक गोष्ट सुचवतोय की एकदम तुम्हाला रिलॅक्स वाटायला लागणार आहे. फायनान्शियल फ्रंटवरती आपल्याला काळजी करण्याची गरज पडणार नाही असा हा आपल्याला महिना सुचवतोय. अर्थात याच्या जोडीला व्यवसायासाठी किंवा तुमच्या जॉबच्यासाठी तुमची अजून प्रगती व्हावी याच्यासाठी तुम्ही काहीतरी शिकावत हे सुद्धा योग दिसत आहेत बरं का. अर्थात चांगलंच आहे नाही का, शिकता शिकता आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास पण होत असतो. अर्थात अजूनही एक योग आपल्याला या महिन्यामध्ये थोडा असा जाणवू शकतोय की घरात जर कोणी वयस्कर स्त्री असेल तर त्या स्त्रीकडे सुद्धा जे लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिलं जावं. जोडीदाराबरोबरचा रॅपो आपला व्यवस्थित राहील आणि विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासावरचा फोकस जास्त वाढवावा ही सूचना. आता येतोय भाग्यांक 7 म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 7 तारखेला, 16 तारखेला किंवा 25 तारखेला झाला आहे. मंडळी या महिन्यातनं तुमच्या कामाच्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं जावं ही एक सूचना. कारण जर का थोडंसं जरी दुर्लक्ष झालं ना
तरी कदाचित आपण ठेवलेला विश्वास हा अनाठही ठरू शकतोय का, अशी एखादी परिस्थिती आपल्या समोर उद्भवणं शक्य आहे. आणि अशा वेळेला ना एक कामाचा आढावा आपल्या एक त्रयस्थ नजरेने घेतला ना, तर आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे स्वतःच गाईडलाईन आपण देऊ शकतो. जोडीदाराला या काळामध्ये पुढची डेट द्यावी हे सगळ्यात उत्तम. विद्यार्थ्यांनी जास्त सजगता आणि सिरियसनेस वाढवावा अशी त्यांना प्रेमळ सूचना. आता भाग्यांक 8 म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखांना झाला आहे. मंडळी, कष्टाच्या बाबतीत तुमचा हात खरोखरच कोणी धरू शकत नाही इतके कष्ट तुम्ही करता. अर्थात आता या महिन्यामध्ये तुमच्या या कष्टांना पोचपावती मिळण्याचे योग आपल्याला समोर यायला हरकत नाहीये. तुमच्या एखाद्या महत्वाच्या अधिकाराची जाणीव सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये होण्याची शक्यता दिसतेय. आणि त्या योगेनं इतरांच्या कडून काम कशी करून घ्यावीत याच तुम्ही एक प्रात्यक्षिकच लोकांना दाखवू शकाल. विद्यार्थ्यांना सुद्धा ते जर का स्वतः व्यक्त झाले तर त्यांच्या शिक्षकांच्याकडून किंवा त्यांच्या टीचर्स कडून कौतुकाची एक थाप पाठीवरती नक्कीच पडू शकेल. आणि जोडीदाराबरोबर म्हणाल तर सर्व ठीकठाक राहील. आता मंडळी, कुठला भाग्यांक राहिला? अर्थातच 9, म्हणजे ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 या तारखांना झाला आहे. मंडळी, या महिन्यामध्ये ना तुम्हाला काही तांत्रिक अडचणी जर येत असतील ना, तर त्या तांत्रिक अडचणी तुमच्या व्यवस्थित क्लिअर होऊन तुमच्या कामाला एक प्रकारची गती तुम्ही देऊ शकाल अशी इंडिकेशन्स आपल्याला मिळत आहेत. काही नवीन संधींना सुद्धा दरवाजा उघडून आत घेण्याची वेळ आलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही कशाचा उपयोग करून घेऊ शकता माहितीये का? तुमच्या काही चांगल्या ओळखी या काळात ज्या झाल्या असतील त्यांचा. कदाचित याच्यामध्ये ना जोडीदाराची सुद्धा मदत तुम्हाला घ्यायला हरकत नाही. आणि विद्यार्थ्यांचं जर म्हणाल तर टेक्निकल गोष्टीकडे त्यांनी अजिबात दुर्लक्ष करू नये. मंडळी, आज आपण इथेच थांबूया. पण आपलं जे युट्यूब चॅनल आहे अंजली टी गोवाच, त्याच्यावरती तुम्ही जर प्रथम आला असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळांच्या मध्ये जर का कोणाला या विषयाची आवड असेल तर हे त्यांना फॉरवर्ड करा, त्यांना हे बघायला सांगा, तुम्ही बघा आणि तुमची मतं मला सांगा. धन्यवाद.